खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुनावला। या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाची लाट आहे, तर ठाकरे गट या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। पण या निर्णयाचा ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला फायदा होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं। जाणकार आणि राजकीय विश्लेषकांनीही या निर्णयाचा फायदा ठाकरे गटाला होईल असा अंदाज व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असा निर्वाळा नार्वेकरांनी दिलाय, पण असे काही करताना नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाहीये। काही महिन्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकींमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला। टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, तेव्हाही राज्यातल्या जनतेमध्ये एक सहानुभूती दाटून आली होती, असं या जाणकारांनी म्हटलं। या जाणकाराच्या अंदाजाला दुजोरा देणारे विधान शरद पवारांनी केलं। निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती, त्यात पवारांनी मोठं विधान केलं होतं। शेवटी ह्या निकालाचा निवडणूक काहीतरी 2-3 महिन्या लोकसभेची आणि 6-7 महिन्यावर विधानसभेची, त्यामुळे आता हा निकाल शेवटी लोकांच्या कौतुकात होणार आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं आज आम्ही सगळे लोक एकत्रित विचार करतोय, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, राष्ट्रवादी आमचा असेल, काँग्रेस पक्ष असेल, डावे पक्षांचं पत्र माझ्याकडे आहे, त्या सगळ्यांची सहभागी होण्याची भूमिका आहे, ते सगळे डावे पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसंवाद प्रकाश आंबेडकरांची चालू आहे त्याचा जो अंतिम निर्णय झाल्याच्या नंतर हा जो आमचा सर्व समूह आहे हा सामुदायिकपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेवून कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे, हा न्यायालयीन निवारा नाही, हा राजकीय विचाराचा निवारा आहे, हे जनतेच्या समोर मांडायला आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे। आणि निवडणुका जवळ असल्यामुळं सत्तेचा वापर कसा होतो याचं एक मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेच्या समोर देता येईल आणि हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांच्या वतीनं लवकर सुरू होईल। निकाल लागण्यापूर्वी घटनातज्ञ उल्हास बापट यांनीही या संदर्भात मोठं विधान केलं होतं। पुन्हा गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे। जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते, आणि लोकशाहीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया जनता जो निर्णय घेईल त्यावर आम्ही सुद्धा काही बोलणार नाही। जनता म्हणेल नाही शिंदे बरोबर आहेत, देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत, मोदी बरोबर आहेत, तर मग ते बरोबर आहेत। जनतेच्या शेवट सगळं वी द पीपल ऑफ इंडिया ठरवणार। आणि माझा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली, त्यानंतर इंदिरा गांधींना लोकांनी बाहेर काढलं, जनता सरकारने काम केलं नाही, इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं। तेव्हा भारताची जनता ही शून्य आहे, जर का कोणी अयोग्य वागत असेल तर त्याला बाहेर काढण्याची ताकद जनतेमध्ये आहे। लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, तर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे। महानगरपालिकेची ही निवडणूक बाकी आहे। या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होणार का? या लाटेचं रूपांतर मतांमध्ये होणार का? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या निवडणुकीच्या निकालानंतरच मिळतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।